गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामीन ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी वटा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थेतयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले ती खासी 3 श्लोक दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले ती खासी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यासी आनंदे आली मुंबईसी. हरिभाऊच्या मनसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊन दर्शनी घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी जोळी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधवनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंता तू अन धरावा आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आली मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडोनी करा अद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला. असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत 16 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री गणेशा अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर
तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांची या चैत्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगूनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर यासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनी या देव मामलेदार हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाटीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परीत यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहूनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी आले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी, पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतई त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी, धावूनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदीन समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई, कल्पना नसाहे त्याही स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे कोई, मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी, वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडवून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी व खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सूत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिधा आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदीन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी.
तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य तरी तोप भरून येतात ठेविली ती उडवू की? याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती. विचित्र करणी बैसले स्नान करुणी. परी गंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करी आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लोलाही परतोनी आल्या पायी. बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मर्तीचे हे चरण त्यांचे तारण होय कसे. समर्थ बोलले तियसी. उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी. ओढोनी बळीची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भाऊ. दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय घोडा. श्री भगवच्चरणार्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता अति समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी. अधिकारी नेमो गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती. वेळोवेळा रात्रंदीन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी. 4 वेळा जेवू घाले अशी आरोग्य होईल बाळाशी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मंगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थी व्रताय कोणी म्हणते द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले. त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती. दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती. त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती. यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी. कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती. दिवसनिशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता. ज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून निवृत्ती. काकूबाई चकलीची ती म्हणे. समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले. समर्थे ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी. मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता. ज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून निवृत्ती. काकूबाई दचकलीची ती म्हणे. समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले.
ती म्हणे, जी समर्थ आपण हे काय करता? दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून? समर्थ बोलले, ती अशी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू, या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचने, एका असे गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिठीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी? अनुसूया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणी तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिके सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 18 अध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात्